परिवारच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमास उपस्थित असलेले सन्माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नितीन धार्मिक साहेब, उप अभियंता सन्माननीय संजय धनशेट्टी सर, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सन्माननीय दीपक कारवे साहेब, श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय विक्रम खेलबोडे साहेब, सहसंपादक विलास तद्देवाडी, उपसंपादक लक्ष्मण राजपूत, उपस्थित सर्व माझे शिक्षक मित्र, स्टार न्यूज परिवार, या सर्वांचं पहिल्यांदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम. स्टार न्यूज सोलापूरचं यंदा आपण दुसऱ्या वर्धापन दिन साजरा करतो आहे. 2021 साली स्टार न्यूज सोलापूर या यूट्यूब चॅनलचं आम्ही उद्घाटन केलं. वास्तविक पाहता पत्रकारिता जेव्हा आम्ही सुरू केली 2000 साली, दैनिक संचार ते पत्रमहर्षी रंगाणा वैद्य, कर्मयोगी कैलासवासी आप्पासाहेब काडादी यांच्या विचारांना आम्ही प्रेरित होऊन, वृत्तसंपादक मला वाटतं संजय आवटे सर होते, त्यांनी आम्हाला पत्रकारिता शिकवली. आणि त्यांच्यानंतर विक्रम खेलबोडे सर आहेत, अनिल कदम होते, तर राकेश कदम पण आहेत. ह्या सगळ्या सहकारी बांधवाच्या समवेत लेखणी सुरू केली. वास्तविक पाहता लहानपणापासून एक छंद होतं लिहायचं. जेव्हा आम्ही नाटकात काम करायचो, आमचे अण्णाप्पा घोडके सर होते, तेव्हा आम्ही खोट्या बातम्या लिहित होतो सर. तेव्हापासूनच आमची सुरू झाली. खोट्या बातम्या, बंडल बातम्या आम्ही लिहित होतो. काहीतरी आपलं, एक तर आम्ही भीमा नदीच्या काठी, बोलीभाषा कन्नड आणि शिकणं हे मराठी, यातून आम्ही पुढं सावरलो. आणि जेव्हा आम्ही चुकत होतो तेव्हा नेहमीच आम्हाला विक्रम खेलबोडे सर सांगत होते, राकेश कदम सर सांगत होते, अनिल कदम सर सांगत होते, उमेश कदम सांगत होते, संजय जाधव या ठिकाणी नाहीत, मला वाटतं ते मीटिंगमध्ये आहेत, ते येतील. ह्या सगळ्या सहकारी मित्राच्या सहकार्यानं मी 21 वर्षानंतर दैनिक संचार, आता सध्या अजूनसुद्धा बातमीदार म्हणून काम करतो, त्यांचं सहकार्य मला लाभतंच. आपलं एक वेगळं चॅनल असावं आणि हे चॅनल एक विधायक कामासाठी काम करण्यासाठी मी काढलेलं आहे. एक शिक्षक मित्र असो, आपले पत्रकार मित्र असू दे, ह्या सगळ्यांचं एक स्नेह मिळावा, गेट टुगेदर व्हावं, या दृष्टिकोनातून आपण हे वेगळ्या पद्धतीचं वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करतो आहे. वर्धापन दिन साजरा करण्यापाठीमागचं एक उद्दिष्ट असं आहे की आपले सगळे मित्र या ठिकाणी यावं, हा सगळ्या मित्राच्या परिवारासमेत त्यांनी यावं आणि इथं वर्धापन दिन साजरा करावं. एक विधायक दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी चॅनलचं वर्धापन दिन साजरा करतो आहे आणि दरवर्षी आपण करायचं ठरवलेलं आहे. यंदा हे दुसरं वर्धापन दिन आहे आणि आपल्या मित्राचं कौतुक आपणच करायचं, या दृष्टिकोनातून हे चाललेलं हे आपलं प्रयत्न आहे. जास्त काही मी बोलत नाही आहे, कारण इथं बरेचसे आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्येष्ठ व्यक्ती आहेत, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. या ठिकाणी छोटंसं मी प्रास्ताविक संपवून रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
म्हणजेच कमी बोलणं आणि कार्य या ठिकाणी करत राहणं. धन्यवाद सर. खरं तर दुःखामध्ये सुद्धा हसत राहावं, वेळ तर सर्वांचीच येते, झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं, राग तर त्या ठिकाणी सर्वांचीच होत असते. इतरांच्या आयुष्याचं सोनं करण्याचं काम देखील माननीय नंदकुमारजी वारे या ठिकाणी करतात. त्यांचं चॅनल, त्यांचे सर्व चॅनलचे सहकारी अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर यांचं काम या ठिकाणी चालू आहे. धन्यवाद सर. यानंतर भारतीय संस्कृतीत अनुसरून अतिथी देवो भव असं या ठिकाणी म्हटलं जातं. आलेला अतिथी हा देवासमान या ठिकाणी समजला जातो आणि त्या अतिथींचा यथोचित सन्मान स्टार न्यूज परिवारातर्फे या ठिकाणी करण्यात येत आहे. या ठिकाणी अधीक्षक माननीय नितीनजी धार्मिक साहेब यांचा यथोचित सन्मान स्टार न्यूज परिवारातर्फे नंदकुमारजी वारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. अतिशय सुंदर असा सोहळा या ठिकाणी सुरू आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की आपण टाळ्या वाजवून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. माननीय नितीनजी धार्मिक साहेब यांचा यथोचित सन्मान स्टार न्यूज परिवाराकडून या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर माननीय संजयजी धनसेट्टी साहेब यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. मी माननीय सहसंपादक विलास तद्देवाडी सर यांना विनंती करतो की आपण संजयजी धनसेट्टी साहेब उपअभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करावा. मानाचा फेटा, प्रेमाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन धनशेट्टी साहेबांचा यथोचित सन्मान स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. सहसंपादक विलास तद्देवाडी सर यांच्या शुभ हस्ते धनशेट्टी सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय, या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रकाश पाटील सरांना विनंती करतो की आपण विक्रमजी खिलबुडे सरांचा यथोचित सन्मान स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं या ठिकाणी करावं. स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं विक्रमजी खिलबुडे सरांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी पार पडतोय. त्याचं काम देखील हे पुरस्कार प्राप्त मानकरी त्या ठिकाणी करत असतात. खऱ्या अर्थानं ती जबाबदारी यापूर्वीच त्यांनी पेललेली असते आणि म्हणूनच कुठंतरी समाज माध्यमामध्ये त्यांची दखल, त्यांच्या कार्याची दखल या ठिकाणी घेतली जाते आणि त्यांना आदर्शवत ठरवलं जातं. आणि एकदा का पुरस्कार मिळाला तर आणखीन जबाबदारी वाढून आणखीन आदर्शवत कशा पद्धतीनं आपल्याला राहता येईल, आपल्या विद्यार्थ्यांना घडवता येईल किंवा समाजाला त्या ठिकाणी घडवता येईल, हे कार्य सातत्यानं त्या ठिकाणी करावं लागत असतं. आणि स्टार न्यूज परिवारानं देखील 2 सन्माननीय आदर्श व्यक्तींचा शोध या ठिकाणी घेतलेला आहे. खरोखर ते त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या कार्यामध्ये आदर्श आहेत, राहणार आणि असतीलच. आदर्शवत पिढी घडवण्याचं काम देखील या ठिकाणी हे पुरस्कार प्राप्त मान्यवर या ठिकाणी करत असतात. तर त्या पुरस्कार सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. प्रथमतः या ठिकाणी पत्रकार भूषण पुरस्कारानं आपण सुरुवात करूयात. स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं या ठिकाणी वरिष्ठ पत्रकार, दैनिक संचार सोलापूर माननीय अनिल विष्णू कदम यांना स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. सरांना मिळालेले आहेत महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी तंटामुक्त पत्रकारिता पुरस्कार, श्रीमंत योगी आदर्श पत्रकारासह विविध पुरस्कार देखील माननीय अनिल विष्णू कदम यांना या ठिकाणी मिळालेले आहेत. त्या सर्व पदकामध्ये आणखी पत्रकार भूषण पुरस्कारानं अनिल विष्णू कदम यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. असतो खाजगीकरण असेल किंवा कंत्राटी शिक्षक कामगार असेल, शासनाच्या वेगवेगळ्या धोरणानुसार शिक्षण क्षेत्राला कुठंतरी काळीमा फसत असताना खरं तर शिक्षक आणि काळा रंग मरेपर्यंत नातं जडलेलं असतं. कारण त्या काळ्या रंगाच्या ब्लॅकबोर्डवर अंटवण्याचं कार्य हे शिक्षक बंधू त्या ठिकाणी करत असतात आणि विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अंधकार नसतात. म्हणून स्टार न्यूज परिवारानं यावर्षीपासून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याची घोषणा केली आणि
त्यांच्या स्टार न्यूज परिवारानं अगदी योग्य व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी शोध घेऊन त्यांच्या कार्याची दखल घेऊन या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेला आहे आणि ते मान्यवर अतिथी या ठिकाणी आहेत, ठिकाणी कार्य करत आहेत. 20 ते 25 वर्षाचा अध्यापनाचा त्यांचा अनुभव या ठिकाणी आहे आणि त्यांचा विषय आहे गणित. गणित जर त्या ठिकाणी पक्क आयुष्याचा असेल तर नक्कीच आयुष्याची दिशा योग्य त्या ठिकाणी होते. माननीय नितीनजी धार्मिक साहेब, संजयजी धनशेट्टी साहेब आणि दीपक आर्वे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आदर्श पुरस्कारानं शिवशरण कल्लाप्पा बिराजदार सर यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. गणित विषयात साधारणपणे 90 ते 95 व्याख्यानं त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कारानं या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक माननीय नितीन धार्मिक साहेब, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता धनशेट्टी साहेब, आमचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे साहेब, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबापू खेलबुडे आणि स्टार न्यूजचे सर्वेसर्वा नंदकुमार वारे साहेब, त्याचप्रमाणे त्यांची संपूर्ण टीम, शिक्षक वर्ग, आमचे पत्रकार मित्र आहेत, आणखी उमेश कदम आहेत, राकेश कदम आहेत, या सर्वांचं मी स्वागत करतो. या संदर्भात 1-2 वाक्य बोलतो मी, फक्त जास्त काय बोलता येत नाही मला, तरी पण एक प्रयत्न करतो. नंदकुमार वारे यांनी 2 वर्षापूर्वी आपलं स्टार न्यूज हे चॅनल सुरू केलं. 2 वर्षाच्या कालावधीत त्यांनी अतिशय दर्जेदार बातम्या आणि चांगल्या प्रकारे गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. मागच्या वर्षी पहिला पत्रकार भूषण पुरस्कार आमचे मित्र दिव्य मराठीचे संजय जाधव यांना मिळाला होता. त्यानंतरच दुसरा पुरस्कार आज मला मिळतो आहे. याबद्दल मला खरोखरच मनस्वी आनंद होतो आहे. या पुरस्कारामुळं आपल्या पुढील वाटचालीसाठी निश्चितच बळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे जबाबदारी आणखी वाढलेली आहे. ही जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडीन मी अशी ग्वाही देतो आणि आपण मला यथोचित सन्मान केला याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर पत्रकार म्हटल्यानंतर त्यांची परखड भाषा आपण वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी वाचत असतो. इथं पाहिलं तर खरं तर त्रिवेणी संगम जुळून आल्यासारखं आहे. जे एकमेकाचे शत्रू असतात पण अशा कार्यक्रमाच्या वेळेस मित्र म्हणून या ठिकाणी वावरत असलेले. कारण राज्य उत्पादन शुल्क, पोलीस खातं आणि पत्रकार म्हटलं तर बऱ्याचशा वेळेला त्यांचं पटत नसतं किंवा एकमेकाच्या विरोधामध्ये बातम्या त्या ठिकाणी दिलेल्या असतात. आणि पत्रकार बंधू म्हटल्यानंतर वातावरण गरम करायचं की थंड करायचं, पोलिसांना किंवा राज्य उत्पादन शुल्काला या ठिकाणी टेन्शन द्यायचं की डोकं थंड ठेवू द्यायचं, याचं कार्य नक्कीच हे पत्रकार बंधू करत असतात. असाच समन्वय असेल तर नक्कीच समाज या ठिकाणी सुस्थितीत राहतो आणि समाजाची वाटचाल अगदी योग्य दिशेनं होत असलेली आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर दुसरे पुरस्कार प्राप्त माननीय शिवशरण बिराजदार सर, खऱ्या अर्थानं गणिताचं अतिशय लेखाजोखा सुंदर पद्धतीनं ते पूर्ण दक्षिण सोलापूरमध्ये मांडतातच, सोलापूर जिल्ह्यामध्ये, आणि त्यांची गोडदोड सध्या व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेली आपल्याला दिसून येते. माननीय बिराजदार सरांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सिद्धरामेश्वरांच्या पावननगरीमध्ये संपन्न होत असलेल्या या पुरस्कार सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष नितीनजी धार्मिक साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आदरणीय दीपक आर्वे साहेब, तसेच धनशेट्टी साहेब आणि मंचावर उपस्थित मान्यवर, आपण सर्व बंधू भगिनी आणि या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू, जसं की वर्तुळाला सेंटर पॉईंट एकच असतो अशा तऱ्हेने या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असलेले आदरणीय नंदकुमारजी वारे साहेब, आपण आमचा सन्मान केला त्याबद्दल स्टार न्यूजचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि विशेष म्हणजे माझ्या 20 वर्षाच्या अध्ययन आणि अध्यापनामध्ये हा एक आगळा वेगळा कार्यक्रम मी पाहतो की जिथे पत्रकार आणि शिक्षक या दोघांचाही सन्मान होत आहे. खरं तर वास्तविक पाहता समाजाचे हे 2 खरं तर आधारस्तंभ आहेत.
समाज परिवर्तन घडवण्याचं माध्यम म्हणजे एक शिक्षक आहे आणि समाजाला योग्य दिशा दाखवणारं एक दुसरं साधन म्हणजे पत्रकारिता आहे. वास्तविक पाहता पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. त्या मातीचं सोनं करायचं की सोन्याला माती करायचं हे पत्रकाराच्या हाती असतं. वाचकांच्या हाती काय द्यायचं हे तुम्ही ठरवत असता. म्हणून या अशा आदर्श पत्रकारांचा सन्मान आणि आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्याचं जो संकल्प या स्टार न्यूज चॅनलवाल्यांनी केलेले आहेत, आदरणीय वारेसाहेब, सहसंपादक तद्देवाडी सर, या सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो. वास्तविक पाहता मी नंदकुमार वारे साहेबांचा थोडासा अभ्यास केला की वारे साहेबांची बातमी जिल्ह्यामध्ये अगदी वाऱ्यासारखी पोचते असं म्हणायला काय हरकत नाही. ह्याचं कारण असं आहे, जसं की एखादं करंट तारेमधून इलेक्ट्रॉनच्या वहनाने पास होतं, तसं एखादी बातमी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचण्यासाठी माणसाची आवश्यकता असते. त्यांनी माणसं जोडलेली आहेत, त्यामुळे त्यांची बातमी ही वाऱ्यासारखी पसरते असं म्हणायला काय हरकत नाही. समाजामध्ये अनेक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. कोण संपत्ती कमवतो, कोण सोनं कमवतो, कोण जमीन जुमला कमवतो, परंतु नंदकुमार वारे साहेबांनी मात्र माणसं कमवलेले मी जवळून पाहिलेलं आहे. अशा नंदकुमार वारे साहेबांचं मी धन्यवाद मानतो. आणि पत्रकारिता ही एक अशी गोष्ट आहे की आम्ही शिक्षक फक्त विद्यार्थ्यांना ज्ञान आणि संस्कार देण्याचं काम करतो, परंतु जे पुस्तकात दिलेली माहिती असते ती थोडीशी माहिती व्यवस्थित सांगणं हे आमचं काम असतं. परंतु पत्रकारिता हा असा एक घटक आहे की ह्यांच्या शब्दाला पण सुगंध असतो साहेब, आणि ह्यांच्या शब्दाला सुवास पण असतो. का की एखादी घटना शब्दाचं अलंकार सजवून वाचकांच्या हाती देण्याचं काम ही पत्रकारिता करत असते. म्हणून या समाजाला घडवण्याचं काम, परिवर्तन करण्याचं काम पत्रकारिता करीत असते. म्हणून मी आज या शुभदिनी असं आवाहन करतो की समाजाला आपण वाचायला काय द्यायचं हे आपण ठरवायला पाहिजे. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की बी पॉझिटिव्ह असावं. सकारात्मक दृष्टिकोन हा माणसाला एका प्रगतीपथाच्या दिशेवर नेतो. म्हणून माझं आव्हान असेल पत्रकारांना की तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन जर वाचकांना जर दिलात, नक्कीच या भारताचं भविष्य उज्ज्वल असेल असं मला वाटतं. मी संचार पेपर जेव्हा हाती घेतो रोज, पहिला पान घेतला आणि दुसऱ्या पानावर जर पाहिलं तर तिथली एक ही बातमी, सॉरी मी थोडंसं माफी मागतो की कुठंतरी मला टीका नाही करायची आहे, फक्त मला एक आव्हान करायचं आहे की बाबा सकारात्मक बातम्या जर लावले तर या पिढीला एक सकारात्मक ऊर्जा मिळते आणि निश्चित एक पिढी सुधारायला काही जास्त वेळ लागत नाही. मला थोडंसं या दिनी आव्हान करावं असं वाटतं आणखीन एक, की शैक्षणिक बातम्या जर आपण पाहिलो, पर्सेंटेजच्या भाषेत जर बोलायचं म्हणलं तर साहेब बहुतेक एक 10% शैक्षणिक बातम्या पाहायला मिळतात. संचारनं 10वी दीपस्तंभ म्हणून खूप छान लेख मला प्रसिद्ध करत असते. त्यामधून वेगवेगळे गणिताच्या पद्धती आता मी पब्लिश करत होतो, चांगलं त्याला रिस्पॉन्स मिळत होतं. मी असं आवाहन करेन की आपल्याकडे लोकमत आहे, सकाळ आहे, तरुण भारत आहे, लोकसत्ता आहे, खूप वृत्तपत्र आहेत की आता सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिष्यवृत्ती जर पाहिलं तर राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. या पत्रकारितेच्या माध्यमामधून, वृत्तपत्राच्या माध्यमामधून 5वी 8वी या वर्गाच्या विद्यार्थ्यांना जर शिष्यवृत्तीसाठी लेख आपण जर दिला तर कदाचित परिवर्तन होईल असं मला वाटतं. कारण हा कार्यक्रम एक पत्रकारांचा आहे म्हणून मी थोडंसं आव्हान करतो, माझी एक तळमळ आहे. आणि या पुरस्काराच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर वारेसाहेब अगदी अभिमानानं सांगतो, हा पुरस्कार मला एका राज्य शासनाच्या पुरस्कारापेक्षा सर्वश्रेष्ठ वाटत आहे. कदाचित गैरसमज होऊ नये म्हणून मी थोडंसं विस्तृतपणे बोलतो. एक 2-1.5 महिन्याच्या पूर्वी
मी राज्य शासनाच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव दिला होता. माझ्या आयुष्यामधील तो पहिला प्रस्ताव होता साहेब. मग जेव्हा मी प्रस्ताव सादर केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथे थोडंसं बऱ्याचशा गोष्टी नको त्या गोष्टी घडत असतात. म्हणलं मी ठरवलं की आता इथून पुढे कधी प्रस्ताव आपण आदर्श शिक्षकासाठी द्यायचं नाही असं मी ठरवलं होतं. परंतु स्टार न्यूज चॅनलचे संपादक आणि सहसंपादक माझे मित्र खूप आग्रह केले. मग मी स्वीकार केला आणि मला खरंच अभिमान वाटतो, कारण एका बुद्धिवंतांच्या हस्ते IAS आणि ऑफिसर लोकांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारलं हे माझ्या कदाचित भाग्यात होतं, नशिबात होतं. कमी शिकलेल्या मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यापेक्षा बुद्धिवंताच्या हस्ते स्वीकारलेलं कधीही श्रेष्ठ असतं सर. हे माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असेल माझ्यासाठी. म्हणून मी वारे साहेबांना खूप धन्यवाद मानतो. आणि पत्रकारांना मी म्हणजे पत्रकारांच्या शब्दाला सुवास असतो आणि सुगंध असतो असं मी बोललो. ह्याचं एक उदाहरण सांगतो म्हणजे ह्याच्यामध्ये किती ताकद असते ह्याचा आपल्याला अंदाज येतो. एका बसस्टँडावरती असाच एक दृष्टीहीन भिकारी भीक मागत होता आणि त्याच्याकडे तो पैसे मागणी करत असताना त्याच्याकडे पैसा कोणी जमा करत नव्हते. सहज एक आपले अनिल कदम भाऊसाहेबांसारखे पत्रकार तिथून जात असताना वाटलं त्यांना, अरे बापरे ह्यांच्या नशिबी काय आहे, दृष्टीहीन आहे माणूस. तर त्या भिकाऱ्यांचं परवानगी घेतले. म्हणलं मी एका पाटीवर तुमच्याजवळ एक ठेवू शकतो का, एक पाटी ठेवू शकतो का. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. तर कदम साहेबांच्या लक्षात आलं, त्या पाटीवर एक सुंदर असं शब्द कोरले. कदम साहेब लिहिले की निसर्गाने बहरलेली सृष्टी आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी. काय शब्द आहे पहा. ही पाटी फक्त त्या भिकाऱ्यापाशी ठेवल्यानंतर पैशाचा खचाखच ढीग भरला गेला. ही त्या शब्दामधील ताकद आहे, ही पत्रकारिता आहे. म्हणून मी म्हणतो की या भरकटलेल्या समाजाला जे व्यसन लावण्याचं काम आहे ते धार्मिक साहेबांकडं आहे, सुधारवण्याचं काम आमचं आहे. असा हा एक त्रिवेणी संगम इथे पाहायला मला मिळालं. मी पुन्हा एकदा या स्टार न्यूजवाल्यांच्या चॅनलच्या संपादक त्यांच्या सगळ्या टीमचं संपूर्ण आभार मानतो आणि इथे मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण नक्कीच या ठिकाणी काही अपेक्षा व्यक्त केल्यात, त्या पूर्ण या ठिकाणी होतील. खरं तर समाजाला योग्य दिशा आणि योग्य मार्गावर नेण्याचं काम हे पत्रकार बंधू या ठिकाणी करत असतात. नक्कीच कधीकधी परखडपणे त्यांना देखील बोलावं लागतं, लिहावं लागतं आणि ते लिहितात. आणि नक्कीच शैक्षणिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून एक नवीन स्तंभ ते चालू करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करूयात. यानंतर स्टार न्यूज परिवाराचेच एक सदस्य असलेले, एक घटक असलेले अशा व्यक्तीचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं होत आहे. ठिकाणी आनंदाची पर्वणी आणि चांगल्या विचाराची पर्वणी लोकांपर्यंत पोहोचावी हा उद्देश या न्यूज परिवाराचा म्हणूनच एक भाग आहे. शैक्षणिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांचे सर्व 91 ग्रुपचे जे काही मित्र परिवार आलेले आहेत त्या सर्वांना विनंती की कृपया आपण समोर यावं. आपला देखील यथोचित सन्मान या ठिकाणी पार पडतोय. तर सर्वांना मी विनंती करतो, त्यांचा देखील यथोचित सन्मान स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. तर एकदा या सर्वांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. आजच्या स्टार न्यूज सोलापूर पुरस्कार वितरण सोहळा आणि दुसरा वर्धापन दिन या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी लाभलेले आपले सर्वांचे लोकप्रिय अधिकारी धार्मिक सर, आमचे मित्र रिटायर ACP आर्वे साहेब, आमचे मित्र खेलबुडे सर आणि स्टार न्यूजचे सर्वेसर्वा नंदकुमारजी वारे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रथमतः अनिल कदम आणि शिवशरण बिराजदार यांना जे पुरस्कार मिळाले, एक शिक्षकांसाठी आणि एक पत्रकारितेसाठी, त्या दोघांनाही मी अगोदर शुभेच्छा देतो. स्टार न्यूज हा कार्यक्रम करत असताना मी नंदकुमारजी वारे, आपण आत्ता जसं प्रत्येकाने बऱ्याच लोकांनी सांगितलं किंवा मी त्यांना इतक्या वर्षापासून, मी जिल्हा परिषदला 2004 साली होतो तेव्हापासून मी खेलबुडे आणि वारे सरांची जोडी हे मी इथं त्यांना पाहतो आहे. त्यांची जी पत्रकारिता आहे
ती कायम सकारात्मकता राहिलेली आहे आणि सकारात्मकता ही कायम समाजामध्ये काहीतरी एक चांगलं काम घडवत असते. त्याच उद्देशानं त्यांनी संचारमध्ये काम करत असताना आता जी स्टार न्यूजची एक संकल्पना आणली डोक्यात आणि समाजामध्ये घडत असलेल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. जवळपास 5 लाखापर्यंत त्यांचे जे व्ह्यूज आहेत त्या पाहिल्या जातात लोकांच्या मार्फत. हे 2 वर्षामध्ये कमवलेलं फार अवघड स्थितीमध्ये कमवलेलं हे काम आहे. शिवाय असं आहे की सगळ्यात सकारात्मक बाबी सगळ्या लोकांना आवडतात असंच पण नाही आहे. तरीसुद्धा त्या स्पर्धेमध्ये आणि आज एवढं इझी झालेलं आहे सगळं यूट्यूब चॅनल आणि पत्रकारिता एवढी सोपी झालेली आहे की कुणी उठतं आणि येऊन व्हिडिओ दाखवतो, बघा साहेब तुमची बातमी लावू का, असा बराचसा अनुभव येत असतो. पण अशा सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये नंदकुमारजी वारेंनी जे स्टार न्यूजच्या माध्यमातून उभं केलेलं हे साम्राज्य आहे 2 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे बहरलं आहे त्याला माझ्या शुभेच्छा. आजच्या आपण कार्यक्रमाला जमलेले आहात त्यांनी जे आज जे पुरस्कार ते 2 मान्यवर निवडलेले आहेत त्याच्यामध्ये एक पत्रकार जे आहेत, आपण जे पत्रकारांना चौथा खांब म्हणतो वगैरे ह्या सगळ्या आता कॉमन गोष्टी झाल्या, पण खऱ्या अर्थानं अन्यायाविरुद्ध लढायचं काम, अन्यायाविरुद्ध पेटवायचं काम जर कोण करत असेल तर ते पत्रकार करतात, त्यांची लेखणी करत असते. दुर्दैवानं आज असं किती घडतं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. आणि त्याच पद्धतीनं त्यालाच पॅरलली म्हणलं तर देश घडवायचं काम कोण करत असेल तर हे शिक्षक करत असतात. त्यामुळं वारेंजींनी जे समाजात ते 2 असे स्तंभ निवडलेले आहेत सत्कार करण्यासाठी, इतर कोणालाही घेत राहण्यापेक्षा सिनेकलावंत किंवा कोणाला तर त्याचा सत्कार करण्यापेक्षा सेलिब्रिटीचा करण्यापेक्षा तळागाळामध्ये ग्रासरूट लेवलला काम करणारी जी माणसं आहेत, तो सर्वसामान्य पत्रकार आणि सर्वसामान्य शिक्षक हे जे देश घडवायचं काम करतात आणि देशामध्ये परिवर्तन घडवायचं काम करतात अशा लोकांचा त्यांनी जो सत्कार केलेला आहे तो खरोखरच अभिनंदनीय आहे. याबद्दल मी त्यांना खरंच सर त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो की येणाऱ्या भावी काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं समाजातले काही आणखीन अल्मोरत्न असतील की ज्यांनी समाजासाठी चांगलं काम करत आहेत किंवा वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करत असताना त्यांचं काही समाजाशी देणं लागतं म्हणून त्यांनी केलेली काही कृती असेल तर त्या सगळ्या कृती समाजासमोर येण्यासाठी त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्टार न्यूजच्या माध्यमातून त्यांना एकत्र करून त्यांचा सन्मान करावा हीच मी त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. नक्कीच आपण व्यक्त केलेल्या अपेक्षा हे दोन्ही घटक या ठिकाणी पूर्ण करतील. पत्रकार आणि शिक्षक मनावर घेतलं तर नक्कीच समाज परिवर्तन करण्याची ताकद दोघांच्या लेखणी आणि वाणीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एखाद्याची लेखणी कार्य करते तर दुसऱ्याची वाणी आणि दोन्हीही एकत्र आले तर नक्कीच समाज आदर्श त्या ठिकाणी होतो. धन्यवाद सर. यानंतर दुसरे प्रमुख अतिथी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय दीपक आर्वे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. स्टार न्यूजच्या आजच्या या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आणि बक्षीस वितरण समारंभानिमित्त उपस्थित आदरणीय धार्मिक साहेब, धनशेट्टी साहेब, खेलबोडे साहेब, पुरस्कार विजेते कदम साहेब, बिराजदार साहेब, माजी विजेते संजय जाधव साहेब आणि स्टार न्यूजचे प्रमुख वारेजी, उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, आज या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला विशेष आनंद होत आहे की त्यांनी अतिशय योग्य माणसाची निवड केलेली आहे. पत्रकार आणि शिक्षक, आता ज्याप्रमाणे धनशेट्टी साहेब बोलले की हे खरोखर समाजाचे 2 महत्त्वाचे घटक आहेत. समाजाला दिशा द्यायचं काम, समाजातील जे काही वातावरण कलुषित झालेलं आहे, गढूळ झालेलं आहे ते निवळण्याचं काम हे 2 घटक करत असतात. आपण पाहतोय पत्रकार आपण म्हणतो की समाजाचा 4था स्तंभ आहे आणि हे खरंच आहे. देशाची राज्यघटना लिहिताना जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांगीण विचार केला त्याच्यामध्ये पत्रकार शिक्षक यांना विशेष प्राधान्य दिलेलं आहे. पत्रकार हा समाजातील दबलेल्या, पिचलेल्या, अन्यायग्रस्त लोकांना न्याय देण्याचं काम करत असतो, त्यांचा आवाज उठवण्याचं काम करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक हे वर्तमानपत्र त्यासाठी सुरू केलं होतं की जो आवाज मूक आहे त्याला कुठेतरी
प्लॅटफॉर्म द्यावा, समाजापुढे आणलं जावं. पत्रकारांचा इतिहास अतिशय दैदिप्यमान आहे. अनेक थोर पत्रकारांनी आपल्या लेखनशैलीनं सरकारला हलवलेलं आहे. त्यामध्ये आचार्य अत्रे असतील, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं म्हणणारा माणूस, बाळशास्त्री जांभोरकर असतील, अनेक आदर्श पत्रकार आहेत. त्याचप्रमाणे शिक्षक, आपण जसं म्हणतो की बाहेरच्या देशामध्ये शिक्षकांना प्रचंड किंमत आहे, दुर्दैवाने आपल्या देशामध्ये शिक्षकांकडे त्या दृष्टीनं पाहिलं जात नाही. एका एअरपोर्टवर एका व्यक्तीचं काहीतरी पासपोर्ट काहीतरी फ्रान्समध्ये बरं का, भारतात नाही, पासपोर्ट कुठेतरी घाल जाता का विसरला जावं होता. मग त्या तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही काय करता. तो म्हणला मी शिक्षक आहे. त्यांनी त्याचं पूर्ण चेकिंग थांबवलं आणि सन्मानानं त्याला जाऊ दिलं. म्हटले शिक्षक आमच्या दृष्टीनं अत्यंत आदरणीय आहे आणि शिक्षक चूक करू शकत नाही. म्हणजे ही भावना बाहेरच्या देशामध्ये आहेत, त्यामुळे ते देश प्रगती करत आहेत. असो, पत्रकार आपण पाहतोय सोलापूरची परिस्थिती आज, दुर्दैवाने सोलापूरची लोकसंख्या वाढत नाही असं म्हणतात. त्याचं कारण अनेक आहेत, परंतु सोलापूरचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, खूप प्रश्न आहेत, त्याच्यावर या पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे असं मी नेहमी सांगतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता जर पाहिला असेल तर तो रोजगाराचा आहे. सोलापूरला रोजगार मिळणं कसं मिळेल या दृष्टिकोनातून आपल्या वर्तमानपत्रातून सातत्याने पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे. दुसरा प्रश्न आहे मिरवणुकांचा. रोज उठून एक मिरवणूक सोलापुरात असते आणि अक्षरशः या मिरवणुकीमुळे लोक वैतागून गेलेले आहेत. आपण पाहतोय, आज पेपरमध्ये सुद्धा पाहिलं आपण की त्या डीजेच्या डॉल्बीच्या आवाजामुळं अँजिओप्लास्टी झालेले 2-3 तरुण मृत्युमुखी पडलेले आहेत. हॉस्पिटल्स असतील, रेसिडेन्शियल एरिया असेल, या ठिकाणी अंधाधुंदपणे डॉल्बी वाजवली जाते, विनाकारण मुलं नाचतात आणि धार्मिक जे पावित्र्य असतं ते राखलं जात नाही. दारू पिऊन आपण नाचतो एका धार्मिक कार्यक्रमात, म्हणजे ही अतिशय शर्मेची गोष्ट आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या दृष्टिकोनातून पत्रकारांनी सातत्याने आवाज उठवला पाहिजे. तिसरा प्रश्न आहे पाण्याचा. आपल्या उशाला धरण आहे आणि आपण कोरडं आहे, इतकी दुर्दैवाने आपण पत्रकार सातत्याने लिहित असतात, परंतु ज्या तीव्रतेनं झालं पाहिजे ते होत नाही. सोलापूरकर अजूनसुद्धा 5-5-6 दिवसांनी पाणी मिळतं आहे लोकांना, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असे काही ज्वलंत प्रश्न आहेत. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता सोलापूरमध्ये दुर्दैवाने समाजामध्ये जातीमध्ये थोडंसं असंतोष वाढतो आहे, वातावरण कलुषित होत आहे. कारण अनेक असतील, आपल्या त्या खोलात जायची गरज नाही, परंतु कुठंतरी एकसंघ समाज, निकोप समाज, निर्भीड समाज कसा राहील या दृष्टिकोनातून पत्रकारांनी प्रयत्न केला पाहिजे. आता ते म्हणले पत्रकार वाल्याचा वाल्मिकी करू शकतो, नाऱ्याचा नारायणराव करू शकतो, नारायणरावचा नाऱ्या करू शकतो. शिक्षक मात्र नाऱ्याचा नारायणराव करतो, नारायणरावचा नाऱ्या करू शकत नाही. ही ताकद पत्रकारांमध्ये आहे, तर त्यांनी त्या ताकदीचा वापर केला पाहिजे. आज प्रिंट मीडिया आहे, यूट्यूब आहेत, अतिशय चांगलं काम करत आहेत. स्टार न्यूजनी 2 वर्षामध्ये एवढं चांगलं यश मिळवलं, हे त्यांच्या परिश्रमाचं, मेहनतीचं, डिव्होशनचं फळ आहे. कोणतीही संस्था ही निव्वळ वशिल्यावर किंवा राजकीय सपोर्टवर चालत नसते. त्याला तुमच्यामध्ये गुणवत्ता असावी लागते, मनापासून काम करणारी लोकं असावी लागतात. आज वारेजींनी 20 वर्षापासून पत्रकारिता केलेली आहे. संचारसारखा पेपर मला आठवतो, मी ते शिकायला होतो संगमेश्वर कॉलेजला 1981 साली. त्यावेळेस संचार आणि विश्वसमाचार मला वाटतं 2च पेपर असायचे आणि अतिशय परखड आणि चांगल्या जे भाषेमध्ये त्यांचं ते सगळं मांडणी असायची. समाजातले प्रश्न ते ज्वलंतपणे मांडायचे. तर अशी ही इतिहास असलेली, परंपरा असलेल्या पेपरच्या तळागाळातल्या पत्रकाराला पुरस्कार मिळाला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. तर असं प्रश्न आपण पत्रकारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ह्याच्यातून मांडलं गेलं पाहिजे. पत्रकाराकडं सर्वात महत्त्वाची गोष्ट असते संभाषण कौशल्य. तुम्ही लोकांशी संभाषण साधलं पाहिजे, तुमच्याकडे कुतूहल पाहिजे, चौकस बुद्धी पाहिजे. समाजामध्ये कुठं काय घडतं आहे काय नाही याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे आणि तुम्ही ती बातमी तात्काळ कॅच केली पाहिजे. कारण लोकांना आता कसं झालं आहे, यूट्यूबच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून फटाफट व्हायरल होत आहेत बातम्या. आपण वेळेला महत्त्व दिलं पाहिजे कोणतीही गोष्ट. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की
कोणती बातमी द्यायची आणि कोणती नाही याचं सुद्धा थोडंसं आपल्याकडं भान आणि तारतम्य असलं पाहिजे. त्याचं कारण काय की आपल्या एका चुकीच्या बातमीमुळे समाज मनावर परिणाम होऊ शकतो, तरुण मनावर परिणाम होऊ शकतो आणि त्याचं पर्यावसन दंगलीमध्ये होऊ शकतं, मारामारामध्ये होऊ शकतं आणि दोन समाजामध्ये विनाकारण तेढ निर्माण व्हायचं काम होऊ शकतं. तर आपली बातमी देताना सुद्धा आपण थोडंसं विवेक, सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण बातम्या दिल्या पाहिजेत. आपलं मेन मुख्य काम काय, समाजाला जागृत करणं, ज्या लोकांना गोष्टी माहिती नाही त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, समाज एकसंघ करणं, अन्यायाविरुद्ध एकसंघ करणं, त्यांना एकटवणं, ही आपली महत्त्वाची कामं आहेत. राज्यकर्त्यांना जा फक्त पत्रकार विचारू शकतात. आज आपण पाहतोय मोठमोठे पुढारी पत्रकारासमोर याला घाबरतात. ही तुमची ताकद आहे, परंतु त्याचा तुम्ही योग्य वापर केला पाहिजे, चांगल्या गोष्टीसाठी वापर केला पाहिजे. कारण आज अनेक लोक असे आहेत की जे आपल्यावर झालेला अन्याय जाहीरपणे सांगत नाहीत, घाबरतात. त्याला अनेक कारणं असतील. तर असे दबलेले पिचलेले आवाज आपण लोकांसमोर मांडले पाहिजेत. सोलापूरला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपण पाहतोय एकेकाळी सोलापूर म्हणजे मँचेस्टर होतं. सोलापूरमधले कापडं मिल्स इतक्या चांगल्या चालायच्या की बाहेरच्या देशामध्ये आपले सगळं हे जायचं. पण तो आज दुर्दैवानं परिस्थिती अशी आहे की आपल्याला डावललं जातं आहे. आपल्याकडं असं अभिमानानं सांगावं असं सध्या काहीच नाही आहे. आपण पाहतोय, आता मी काल परवा एका पर्यटन केंद्राच्या ह्याला उद्घाटनाला गेलो होतो की पर्यटन केंद्र विकसित करण्याचं काम आता सध्या चालू आहे. तर आता आपण जर दुबई पाहिलं, दुबई हे पूर्वी अतिशय महाग असलेलं म्हणता येईल, आपण वाळवंट होतं. परंतु तिथल्या राजांनी जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक अभ्यास करून आज दुबई जगातलं सर्वात मोठं टुरिझम केंद्र झालेलं आहे. वर्षाला कोट्यावधी लोक दुबईला जात असतात. आता मी चाललो आहे ऑक्टोबरमध्ये दुबईला. म्हणजे आपण सोलापूरला इतर मार्गाने कसं आपल्याला थोडासा रोजगार उत्पन्न होईल, पर्यटन कसं विकसित होईल, रोजगार म्हणजे थोडक्यात आर्थिकदृष्ट्या सोलापूरमध्ये कसं थोडंसं सोबतता येईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण ते करू शकतो. ती आपल्यामध्ये ताकद आहे. काशीनाथ बंदगुंडकी सर आलेले, त्यांचं सुद्धा स्वागत, कारण ते सुद्धा सातत्याने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात. तर असा प्रयत्न आपण पत्रकारांनी केला पाहिजे. पत्रकारांवर अजून देखील लोकांचा विश्वास आहे. सकाळ उठल्याबरोबर आपण पहिले पेपर वाचतो, आला का नाही पाहतो. मी सुद्धा पेपर कधी येतो वाट बघत असतो, कारण आपला पत्रकारांवर, बातम्यांवर विश्वास आहे. बातम्या देताना त्यासाठी आपण समाजाला उद्बोधक, त्यानंतर समाजाला फायदा होणाऱ्या बातम्या कशा देता येतील आणि समाजातील ज्वलंत प्रश्न जास्तीत जास्त कसे शासन दरबारी मांडता येतील, प्रशासन दरबारी मांडता येतील. आपली लोकांना भीती नाही वाटली पाहिजे, आपला लोकांना आदरयुक्त दरारा वाटला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण व्यक्तिमत्व आपलं निर्माण केलं पाहिजे. या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. विक्रम खेलबोडे साहेब आहेत, अतिशय चांगले अध्यक्ष लाभलेले आहेत श्रमिक पत्रकार संघाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित फरक पडेल आणि सुधारणा होईल सर्व गोष्टीमध्ये, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं सोलापूरचे प्रश्न, खरं तर सोलापूर हे दक्षिणेचं प्रवेशद्वार या ठिकाणी मानलं जातं. दक्षिण भारतात जायचं असेल तर सोलापूरवरून, सोलापूरला नावलौकिक त्या ठिकाणी पूर्वी खूप होता. हुतात्म्यांची नगरी म्हणून सोलापूर त्या ठिकाणी ओळखलं जात होतं. आज देखील खरं तर सोलापूर पूर्वी जे गतवैभव होतं ते प्राप्त होईल या दृष्टिकोनातून अनेक संस्था, पत्रकार कार्यरत त्या ठिकाणी आहेत. मला वाटतं की जी व्यक्ती आत्ताच या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे, ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय काशीनाथ बंदगुंडकी सर, त्यांचाही प्रयत्न तोच चालू आहे की सोलापूरला पुन्हा गतवैभव त्या ठिकाणी कसं प्राप्त होईल, पर्यटनाच्या दृष्टीनं गतवैभव कसं प्राप्त होईल. मला वाटतं की हातरसंग कुडल येथे एक कुडल संगमाच्या ठिकाणी पूर्ण भारतामध्ये जो मोदी साहेबांचा प्रयत्न आहे की जे काही आपले तीर्थक्षेत्र होते त्याचा विकास आणि त्या दृष्टिकोनातून पर्यटन, मला वाटतं की दक्षिण सोलापूरमध्ये खूप छान सुंदर असं संगम त्या ठिकाणी आहे. पण दुर्दैव एवढं की सोलापूरवासियांनाच माहीत नाही आहे की ते नक्की कुठं आहे, कसं आहे. कारण हाकेच्या अंतरावर असलेलं गाव, पण आपण कधीच त्याच्याकडं जात नाही. आपण मात्र 100, 150, 200 किलोमीटर, 500, 1000 किलोमीटर लांब त्या ठिकाणी जातो.
बालाजीला जाऊ, वैष्णवी देवीला जाऊ, म्हणजे उत्तरेच्या टोकाला जाऊ आणि दक्षिणेच्या टोकाला जाऊ, पण आपल्या जवळ असलेल्या त्या संगमाला मात्र आपण त्या ठिकाणी जात नाही. अतिशय सुंदर असा आराखडा त्याचाही तयार झालेला आहे. नक्कीच तुम्हीही जाऊन या, पहा. आपल्या अवतीभोवतीचे क्षेत्र जर आपणच विकसित केली तरच लोकांपर्यंत त्याचा नावलौकिक होणार आहे. नक्कीच पत्रकार बंधू आणि इतर सर्व समाजघटक प्रयत्न करतील की सोलापूरला गत वैभव त्या ठिकाणी प्राप्त करून देण्याचं. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे ठीक आहे. तर पत्रकारांविषयी खूप अपेक्षा या ठिकाणी मान्यवरांनी व्यक्त केलेल्या आहेत. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून मी मान्य विक्रमजी खेलबुडे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शब्द तरी द्यावा की जेणेकरून समाज आणि समाजातील घटक सुव्यवस्थित स्थितीमध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी येतील. आणि नक्कीच हे कार्य पत्रकार बंधू खूप कष्ट करून त्या ठिकाणी करत असतात. तर माननीय विक्रमजी खेलबुडे साहेबांना विनंती की आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. स्टार न्यूज चॅनलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या या पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक नितीन धार्मिक साहेब, आमचे मित्र संजयजी धनसेटी साहेब, दीपकजी आर्वे साहेब, इथं ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथजी भतगुंगी, स्टार न्यूज चॅनलचे नंदकुमार वारे, त्यांचा सर्व मित्रपरिवार, आमच्या ज्यांना आज आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ते माझे सहकारी मित्र अनिल कदम, आमचे शिक्षक बंधू बिराजदार सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे दिव्य मराठीचे उपसंपादक उमेश कदम आणि स्टार न्यूज परिवारातील सर्व सदस्य. नंदकुमार वारे आणि माझा तसा एक 15-20 वर्षापासूनचा स्नेह आहे. अतिशय ग्रामीण भागात राहून आपलं काम व्यवसाय सांभाळत पत्रकारिता सांभाळी सिद्धेश्वर कारखान्यात ते काम करतात. ते काम करत असताना स्टार न्यूजची 1-2 वर्षापूर्वी निर्मिती केली आणि त्या माध्यमातून केवळ बातम्या हे न दाखवता सामाजिक उपक्रमात ते नेहमीच अग्रभागी असतात. वर्धापन दिनाला केवळ जाहिराती घ्यायच्या आणि त्यातून 2 पैसे मिळवायचे एवढा उद्देश न ठेवता ते दरवर्षी पुरस्काराच्या माध्यमातून समाजात चांगलं काम करणाऱ्या 2 जणांना ते पुरस्कार देतात. या निमित्तानं सर्वांशी चर्चा होते, हा त्यांचा उद्देश असतो. गेल्या वर्षी आमचे सहकारी संजय जाधव यांना पहिला पुरस्कार त्यांनी दिला. त्यात खंड न ठेवता या दुसऱ्या वर्षीही त्या पुरस्कारात आणखी एक भर टाकली. या पुढील काळातही अशाच पद्धतीचं काम त्यांनी सुरू करावं. आणि आज खरं आहे, आर्वे साहेब म्हणले, धनशेटे साहेब म्हणले की पत्रकारिता कुठल्या दिशेने जाते, थोडा संशोधनाचा विषय आहे. काही चांगलं काम करणारेही पत्रकार आहेत, काहींकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं. पण अशाही परिस्थितीत नंदकुमार चांगल्या पद्धतीनं काम करतात. त्यांनी दोन्ही पुरस्कारांची अतिशय योग्य पद्धतीने निवड केलेली आहे. आज क्राईम रिपोर्टर म्हणून आमचे अनिल भाऊ गेली 20 वर्ष काम करतात, पण कसल्याही प्रकारचा डाग किंवा कुणीही त्यांच्याकडे बोट दाखवू शकत नाही अशा पद्धतीचं त्यांनी काम केलेलं आहे. संजूने बी तसंच काम केलेलं आहे. अनिल कदम पण त्याच पद्धतीनं काम करतायत. आणि महाराष्ट्रातच सोलापूरचे पत्रकार चांगल्याच पद्धतीनं काम करतात. कुणाचीही मान खाली जाऊ नये अशा पद्धतीनं आमचा कुठलाच पत्रकार काम करत नाही. आणि अशाच पद्धतीनं यापुढील काळातही आम्ही काम करू एवढं या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. नक्कीच तुम्हा पत्रकारांचा आम्हाला अभिमान त्या ठिकाणी आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नितीन धार्मिक साहेब, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील.
मान्य नितीनजी धार्मिक साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं अध्यक्ष मनोगत आणि मार्गदर्शन या ठिकाणी करावं. स्टार न्यूज चॅनलच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र दीपक आर्वे साहेब, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त, धनशेट्टी साहेब, जीवन प्राधिकरण महाराष्ट्र, स्टार न्यूज चॅनलचे प्रमुख नंदकुमार वारे सर, श्रमिक पत्रकार संघाचे श्री विक्रम खेलबुडे सर, वरिष्ठ पत्रकार आणि सर्व बंधू भगिनींनो, आणि विशेषतः ज्यांचं आज इथे कौतुक होतं आहे, वरिष्ठ पत्रकार अनिल कदम सर आणि प्राचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेला आहे ते बिराजदार सर. आजच्या कार्यक्रमात जे समाजाचे दोन महत्त्वाचे घटक आहे, पत्रकार आणि शिक्षक, अशा दोन्ही घटकांचा इथे यथोचित सन्मान करण्यात आलेला आहे. हे दोन्ही घटक समाजाचं स्वास्थ्य कसं सुधारवता येईल, त्यात दिवसेंदिवस कशी सुधारणा घडवून आणता येईल, यासाठी हे दोन्ही घटक दिवसरात्र झटत असतात. आणि ह्या शिक्षक आणि पत्रकार या दोन्ही घटकांचा एक समान दुवा म्हणजे लेखणी. पत्रकारही त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून समाजात जे ज्वलंत विषय आहे त्यांना हात घालत असतात आणि त्याच्यात वारंवार सुधारणा कशा घडून येतील ते आपल्या लेखणीच्या माध्यमातून, वृत्तपत्रातून आणि जसं प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून समाजापुढे ठेवत असतं. त्याचप्रमाणे शिक्षक जे आहेत, आता पूर्वीच्या काळी आपण ब्लॅकबोर्ड आणि खडू म्हणजे ब्लॅकबोर्ड आणि खडू असं म्हणजे व्हाईट आणि ब्लॅक ह्या दोन रंगाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या जीवनात रंगाचा बेरंग होणार नाही याची काळजी घेण्याचे काम शिक्षक करीत असतो. शिक्षक असे म्हणतात की शिक्षक हा पिढ्यानुपिढ्या घडवत असतो. आणि मला एक महत्त्व सांगू इच्छितो मी इथे की समाजात फक्त असे मला दोन घटक जाणवतात की जे कधी जर आपल्यापेक्षा जर कोणी पुढे गेला त्याची कधीच त्याला इच्छा वाटत नाही. आपले आईवडील आणि शिक्षक. आईवडिलांना कधी पण वाटत नाही की आपला मुलगा जर वर मोठ्या पदावर गेला तर आईवडिलांना नेहमी त्याचा अभिमान वाटत असतो. त्याचप्रकारे शिक्षक जर त्यांचा विद्यार्थी चांगला घडला, कुठल्याही क्षेत्रात असो, प्रशासकीय क्षेत्रात असो, औद्योगिक क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रात जर त्यांचा विद्यार्थी पुढे जाऊन जर त्यांनी नाव कमावले तर त्याचा अभिमान शिक्षकाला होत असतो. याचं एक मी उदाहरण सांगू इच्छितो की मी इथे जेव्हा 2 वर्षापूर्वी आलो तर इथे प्रत्येक जिल्ह्यात एक जवाहर नवोदय विद्यालय असते. तर इथे जवाहर नवोदय विद्यालयाला म्हणजे माझं ते भाग्य समजतो की इथे जे आता प्रिन्सिपल आहेत कोठाडी सर, ते मला 10वी 12वीत मला ते फिजिक्स शिकवायचे आणि इथे आल्यानंतर मला कळलं की ते तिथे प्रिन्सिपल आहेत. तर जेव्हा मी त्यांची भेट घेतली आणि ते स्वतःहून मला भेटायला आले तर त्यांना एवढा अभिमान वाटला की आपला विद्यार्थी आज एवढ्या मोठ्या पदावर इथे सोलापूरमध्ये कार्यरत आहे. त्यांची मी मध्ये कलेक्टर साहेबांना पण भेट घडून दिली होती आणि त्याचा पण त्यांना अभिमान वाटला. म्हणजे हे आईवडील आणि शिक्षक यांना कधी आपले विद्यार्थी असो की आपला मुलगी असो मोठ्या पदावर झालं त्यांचा नेहमी अभिमानच वाटतो. आणि आज या वर्धापन दिनानिमित्त या दोन घटकांचं जे प्रतिनिधित्व करतात, कदम सर आणि बिराजदार सर, यांचं इथे सन्मान केला. मी नंदकुमार वारे सरांचं मी आभारी आहे. आणि सर्वात शेवटी मी सर्वांना जे पुरस्कार प्राप्त आहे त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद, हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजच्या कार्यक्रमाला मला इथे अध्यक्षस्थानी बोलवलं त्यासाठी मी स्टार न्यूज टीम आणि त्यांचे प्रमुख यांचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच जीवनामध्ये आईवडिलांचं स्थान, गुरूंचं स्थान अगदी वरच्या पातळीवर त्या ठिकाणी असतं आणि आपण या सर्वांना शुभेच्छा दिलात. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करण्यासाठी स्टार न्यूजचे उपसंपादक मान्य लक्ष्मणजी राजपूत सरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार व्यक्त करावं. स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं या ठिकाणी दुसरा वर्धापन दिनानिमित्तानं उपस्थित असलेल्या सर्वांचं अनेकानं मान्यवर व्यक्तीनं मनोगत व्यक्त केलं. शीतलता कशी असावी ती चंद्राकडून शिकावं. शीतलता कशी असावं ते चंद्राकडून शिकावं. सुंदरता कशी असावी ती गुलाबाच्या फुलाकडून शिकावं. सुंदरता कशी असावी ती गुलाबाच्या फुलाकडून शिकावं. आणि पत्रकारिता आणि माणुसकीची नातं जी आहे स्टार परिवारकडून शिकावं असं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. तसेच फुलाला फूल जोडत गेलं तर एक सुंदर फूलमाळा तयार होत असतो. फुलाला फूल जोडत गेलं तर एक सुंदर फूलमाळा तयार होत असतो.
तसेच दिवा लावत गेलो तर एक दीपमाळा तयार होत असते. समाजामध्ये माणसाची एक प्रकार जोडत गेली तर माणुसकीचा खरा नाता तयार होत असतो. अशा प्रकारची शुभेच्छा या ठिकाणी मान्यवर व्यक्तीनं दिलं. या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले मान्यश्री नितीन धार्मिक साहेब, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, तसेच मान्यश्री संजय धनशेट्टी साहेब, अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर, मान्यश्री दीपक आर्वे साहेब, माजी सहाय्यक पोलीस सोलापूर, तसेच विक्रमजी खिलबुडे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, तसेच काशीनाथ भतकुंडगे, संगीता भतकुंडगे, ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक तसेच सचिव, स्टार परिवाराच्या वतीनं जे सत्कार केलं गेलं, आपलं मान ठेवले असे पत्रकार भूषण अनिल विष्णूजी कदम, वरिष्ठ पत्रकार दैनिक संचार, तसेच शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना मिळालं मान्यश्री शिवशरण कल्लप्पा बिराजदार, या सर्व मान्यवरांनी उपस्थित राहिले त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. आपणसुद्धा मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार वर्ग तसेच स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं म्हणजे परिवारावरती प्रेम करणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल या ठिकाणी सर्वांचं पूर्णपणे मी शतशः ऋणानुबंधन आहे. जाता जाता एवढंच सांगतो, मुकद्दर की रोटी कोई छीन नहीं सकता, मुकद्दर की रोटी कोई छीन नहीं सकता, आसमान पर तारे कोई गिन नहीं सकता, आसमान पर तारे कोई गिन नहीं सकता, पत्रकार के बाहों में जो ताकत है कोई छीन नहीं सकता, कोई छीन नहीं सकता. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या परवानगीनं कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. प्रत्येकाला विनंती, जेवण करून जावं.